विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 यामधील प्रकरण 9 अभ्यासणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे सामाजिक आरोग्य, म्हणजेच घटक सामाजिक आरोग्य. यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत? उपघटक. त्यामध्ये सामाजिक आरोग्य म्हणजे काय, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते, आणि ताणतणाव त्याचं व्यवस्थापन कसं करायचं या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत. मित्रांनो, तुम्ही नेहमी ऐकत आला असाल की आपल्या घरातील वडीलधारी मंडळी जे आहेत ते नेहमी सांगत राहतात की घराबाहेर पडून इतरांमध्ये, नातेवाईकांमध्ये मिसळा, मैदानी खेळ खेळा, सतत दूरध्वनी, फोन, इंटरनेट यामध्ये वेळ घालवू नका, हे सतत सांगत असतात. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये असलेले जे वयस्क आहेत ते मुला मुलींना घरोघरी असा सल्ला देतात का? तर नक्कीच देतात. का देतात? कारण की तंत्रज्ञानाच्या युगात आपली जीवनशैली बरीच काही बदललेली मित्रांनो. म्हणजे प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या दैनंदिन कामकाजामध्ये किंवा आपापल्या आवडीच्या उद्योगामध्ये वेगळं असतं. त्याच पद्धतीने शास्त्रीयदृष्ट्या हे किती योग्य आहे की आपापल्या कामातच वेगळं राहणे? तर प्रत्येक व्यक्तीने संभाषण ठेवलं पाहिजे, कम्युनिकेशन पाहिजे, देवाणघेवाण पाहिजे. या संदर्भामध्ये प्रत्येकाने जागरूक राहायला पाहिजे. फक्त एकच काम करत राहणे हे योग्य नाही. प्रत्येकामध्ये आपण सामील व्हायला पाहिजे, मिक्स व्हायला पाहिजे. आपण मग या प्रकरणात महत्वाचा मुद्दा काय शिकणार? आपण सामाजिक आरोग्य म्हणजे सोशल हेल्थ कोणाला म्हणायचं? त्याची साधी सोपी व्याख्या आहे मित्रांनो, सोशल हेल्थ सामाजिक आरोग्याची, की एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तीशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजेच काय? सामाजिक आरोग्य. किंवा आणखी दुसऱ्या प्रकारे सांगता येईल की बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणे हे एक सामाजिक आरोग्याचं लक्षण आहे मित्रांनो. सामाजिक आरोग्य म्हणजे कळालं असेल, एखाद्या व्यक्तीचे इतर व्यक्तीशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य. तर सामाजिक आरोग्य मित्रांनो, या सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे अनेक घटक आहेत मित्रांनो. त्याचा अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे. मग सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? तर सामाजिक आरोग्य, समजा हे सामाजिक आरोग्य आहे, याच्यावर परिणाम करणारे घटक कोणकोणते? तर सामाजिक आरोग्यावरती शिक्षणाचा परिणाम होतो, आर्थिक स्तराचा सामाजिक आरोग्यावर परिणाम होतो, उद्यानाचा परिणाम होतो, आजूबाजू सामाजिक व भौतिक परिस्थितीचा परिणाम सामाजिक आरोग्यावर होतो, परिसराचे सामाजिक वातावरण कसे आहे याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर होत असतो, निवासाचं ठिकाण कसं आहे, तुम्ही कुठल्या ठिकाणी राहतात, कोणत्या एरियात राहतात, त्या एरियानुसार सामाजिक आरोग्यावर परिणाम. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या गलिच्छ एरियात राहत असाल तर त्याचा परिणाम आरोग्यावर नक्कीच होत असतो. म्हणजे जसा एरिया असेल, निवासाचं ठिकाण असेल, त्यानुसार सामाजिक आरोग्यावर परिणाम होत असेल. किंवा पाणी कसे पिता तुम्ही, पाणी कशा पद्धतीचं येतं पिण्यासाठी, त्या पाण्याचाही परिणाम सामाजिक आरोग्यावर होत असतो. स्वच्छतागृह कशी वापरली जातात, किती प्रमाणात स्वच्छतागृह आहे याचाही परिणाम सामाजिक आरोग्य. राजकीय वातावरण कसं आहे, दृष्टिकोन त्या राजकीय वातावरणाचा, त्यानुसार सामाजिक आरोग्यावर परिणाम. मैदाने कशी आहेत, खेळ मैदाने मोकळे खेळण्यासाठी किती जागा आहे मुलांना, त्यानुसार त्या मैदान कमी जास्त मैदानानुसार सामाजिक आरोग्यावर परिणाम होत असतो मित्रांनो. किंवा समाजाकडे मिळणारी वागणूक कशी आहे याचाही परिणाम सामाजिक आरोग्यावर होत असतो मित्रांनो. सामाजिक सुरक्षितता किती आहे याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर होतो. किंवा परिवहन व्यवस्था कशी आहे देवाणघेवाण करण्याची, त्यानुसारही सामाजिक आरोग्यावर परिणाम. हे सगळे बघतो आपण सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक. किंवा शिक्षण आणि नोकरीसाठी मिळणाऱ्या संधी कशा आहेत, जर संधी चांगली असेल तर सामाजिक आरोग्य चांगले राहते, संधी कमी असेल शिक्षणाची किंवा नोकरीची तर सामाजिक आरोग्य हे खूप चांगले राहते. ठीक आहे, म्हणजे नोकरी असेल तर आरोग्य चांगलं, नोकरी नसेल तर आरोग्य चांगलं राहत नाही. किंवा व्यक्तीच्या मूलभूत गरजा पूर्तता कशी होते, अन्न वस्त्र निवाराची, आरोग्य, सगळ्या गोष्टींची पूर्तता होत असेल तर सामाजिक आरोग्य चांगलं राहते. मात्र जर अन्न वस्त्र निवारा औषधोपचार या गोष्टींची पूर्तता व्यवस्थित होत नसेल तर त्याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर होतो. शिक्षणाचा परिणाम सामाजिक आरोग्यावर होतो. शिक्षण जर घेतलं तर ती व्यक्ती किंवा त्या व्यक्तीचं कुटुंब हे चांगलं राहतं, म्हणजे त्यांचे सामाजिक आरोग्य चांगलं. अशा पद्धतीने मित्रांनो सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे सगळे घटक आहेत.
आणि मग सामाजिक आरोग्य म्हणजे आपण पाहिलं की एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तीशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक, किंवा बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणे हे सुद्धा सामाजिक आरोग्याचंच लक्षण आहे मित्रांनो. मग सामाजिक आरोग्य उत्तम असण्यासाठी काय करायला पाहिजे? व्यक्तिमत्वातील खंबीरपणा, मित्र आणि नातेवाईकांचा मोठा संग्रह असणे. म्हणजे मित्रही चांगले पाहिजेत आणि नातेवाईकांचा मोठा संग्रह जर असेल तर आपलं सामाजिक आरोग्य चांगलं राहतं. किंवा समवयस्क किंवा एकटेपणाने वेळ योग्य रीतीने व्यतीत करणे, इतरांशी विश्वास, आदर, माणसांचा स्वीकार करण्याची प्रवृत्ती असणे, हे जे घटक आहे ते महत्वाचे मानले जातात. आणि अशा पद्धतीने सामाजिक आरोग्य जे मित्रांनो, त्या सामाजिक आरोग्यावर विविध घटकांचा परिणाम हा होत असतो. आता पुढचा मुद्दा बघणार आहोत की सामाजिक आरोग्य जे आहे त्या सामाजिक धोक्यात आणणारे घटक कोणकोणते आहे. हा एक महत्वाचा मुद्दा आहे. तर सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे अनेक घटक आहेत. त्यापैकी मानसिक ताणतणाव बघूया आपण, ज्याला मेंटल स्ट्रेस म्हणतात. का सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते? तर पहिला मानसिक ताणतणाव, मेंटल स्ट्रेस. काय तर त्याचं आपण कारण बघूया. तर तुम्हाला कदाचित तुम्ही अनुभवलं पण असेल काही विद्यार्थ्यांनी की मित्रांनो, की लोकसंख्या खूप वाढती आहे, नोकरी मिळत नाही, व्यवसायाची संधी मिळत नाही. आणि कारण का? लोकसंख्या वाढल्यामुळे प्रचंड अशी स्पर्धा वाढलेली आहे. त्याचबरोबर विभक्त कुटुंब वाढलेले आहेत, नोकरी व्यवसायात घराबाहेर जाणारे आई वडील आहेत. अशा कारणाने काही मुले जे आहेत ही लहानपणापासूनच एकाकी राहतात व मानसिक ताणतणावाचा सामना करत असतात. कारण आई वडील घरी नसले की मुलांना टेन्शन येतच असतं. विभक्त कुटुंब असेल, एकत्र राहणारे, तर त्यांच्यावर सुद्धा तेही मानसिक ताणतणावाखाली जगत असतात मित्रांनो. काही घरामध्ये काय होतं, मुलांना खूप असं स्वातंत्र्य दिलं जातं, पण मुलींवरती अनेक बंधने घातली जातात. मग घरातील काही काम असेल, ते काम मुलांना सूट असते त्याच्यात, तर मुलींना सवय असायला हवी म्हणून कामे करावी लागतात. एवढंच काय, ताजे उरलेले अन्न, शाळेचे माध्यम बाबतीत एकाच घरातील भाऊ बहिणींना भेदभाव केला जातो. म्हणजे चांगले अन्न असेल ते मुलांना द्यायचे, उरलेले किंवा जे उष्ट अन्न असेल, उरलेलं अन्न असेल ते मुलीला द्यायचं, असा एका घरात सुद्धा भेदभाव केला जातो मित्रांनो. आणि त्याचा परिणाम सामाजिक त्या मानसिक ताणतणावामध्ये होतो मुलींवरती. म्हणजेच बऱ्याचशा जाहिराती पण अशा येतात की तुम्ही भेदभाव करू नका, तसं करू नका, या पद्धतीच्या जाहिराती पण येत असतात. मात्र समाजातही कुमारवयीन मुलींची चेष्टा, मस्करी, छेडछाड अशा कारणामुळे सुद्धा त्यांना त्रास होतो आणि त्या त्रासांना सामना करावा लागतो. आणि या सगळ्या स्त्री पुरुष असमानतेमुळे काय होतं, ताणतणावाची समस्याही भेडसावत असते मित्रांनो. मुलांमध्येही त्याच प्रकारचे ताणतणाव हे भेडसावत असतात. किंवा समाजातील वाढती अव्यवस्था असेल, गुन्हेगारी वाढली समाजामध्ये खूप, किंवा हिंसा, यामुळे काय होतं, हल्ली प्रत्येकाला ताणतणाव सहन करावे लागतात. आणि त्यावेळी जलद व सोपे उत्पन्नाचे साधन, आता आजकालच्या मुलांना पटकन उत्पादन मिळायला पाहिजे, लवकर श्रीमंत व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचे दृष्टिकोन मुलांकडे आहेत. अशा दृष्टिकोन पाहणारे मुले जे आहेत या पूर्तींना बळी पडत असतात आणि त्या व्यवस्थेचा भाग होऊ शकतात. म्हणजे सामाजिक अनारोग्याचा हा घातक दुष्परिणाम मित्रांनो. आणि मग अशी मुलं जी आहेत जी भेडसावलेली असतात वेगवेगळ्या कारणांनी, ते मानसिक तणावाखाली जातात. अशा पद्धतीने हे मानसिक आरोग्य धोक्यात टाकणारे अनेक घटक आहेत. हे जे चित्र दिलं आहे का मानसिक तणावात आलेला विद्यार्थी म्हणजे मुलगा आहे त्याचं चित्र दिलेलं आहे. दुसरा घटक आहे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारा घटक, तो कोणता? तर व्यसनाधीनता. हा एक मोठा गहन प्रश्न आहे मित्रांनो. ॲडिक्शन याला म्हणतात, की सामाजिक आरोग्य धोक्यात काढणारा घटक आहे व्यसनाधीनता. तुम्ही पाहिलं असेल मित्रांनो, बरेचसे कुमारवयीन कॉलेज कुमार जे असतात मुला मुलीमध्ये, याचा समवयस्काचा खूप जास्त प्रभाव असतो. पालक शिक्षक यांनी दिलेल्या सल्ल्यापेक्षा मित्रमैत्रिणी जास्त काळ घालवतात मुलं. त्यांच्या बऱ्या वाईट सवयीचे अनुकरण करणं त्यांना योग्य वाटतं आणि त्यांच्या बऱ्याच वाईट सवयीचे अनुकरण योग्य वाटते त्यांना. आणि कधी समवयस्काचा आग्रह म्हणून ही जी मुलं आहेत उच्च राहणीमानाचे प्रतीक म्हणून, तर कधी आजूबाजूच्या मोठ्यांचे अनुकरण करून लहान वयात ही जी मुलं आहेत
तंबाखू, गुटखा, सिगारेट असे तंबाखूजन्य पदार्थ, अंमली पदार्थ यांची चव पाहतात आणि पण अशा घातक पदार्थाची चव जी आहे त्यांना सवय लागते आणि मग पुढे रूपांतर त्यांचे व्यसनाधीनतेत होऊन जाते. हे तात्पुरती नशा देणारे काही वनस्पतीजन्य अंमली पदार्थ व काही रसायने हे काय करत असतात, ती चेतासंस्था, स्नायू संस्था, हृदय यांच्यावर दुष्परिणाम घडवून आणतात आणि कायमस्वरूपाची हानी करतात. हे तंबाखूजन्य पदार्थामुळे तोंडाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर म्हणजे कर्करोग होण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने व्यसनाधीनता अतिशय घातक आहे. म्हणजे या व्यसनाधीनतेमुळे काय होतं, सामाजिक आरोग्य धोक्यात आणलं जातं. हा एक घटक आहे सामाजिक आरोग्य धोक्यात आणणार. म्हणजे कमी वयामध्ये मुलं एकमेकांच्या म्हणजे चुकीच्या मित्राबरोबर मैत्री करून अशा व्यसनाधीनतेला बळी पडतात आणि आरोग्य धोक्यात टाकत असतात मित्र. आणखी एक आहे दुर्धर आजार, इन्क्युरेबल डिसीज. या दुर्धर आजारामुळे त्याचा परिणाम सामाजिक आरोग्यावर होत असतो. या चित्रामध्ये तुम्हाला काय दिसतं बघा, हा योग्य आहे का की व्यक्ती एक आजारी आहे त्याला घराबाहेर काढणे, खायला अशा पद्धतीने बाहेरच काढून देणे, हे योग्य नाही. तर एड्स, टीबी, कुष्ठरोग त्याचबरोबर मानसिक विकृती असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत तसेच वृद्ध व्यक्तींना सांभाळताना त्याची योग्य प्रकारे न घेतलेली काळजी व त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारे वृद्ध आश्रमाची संख्या ही बाबी सुद्धा सामाजिक आरोग्याला घातक ठरू शकतात मित्रांनो. आता बऱ्याच ठिकाणी असंच चालतं की घरामध्ये आजारी व्यक्ती असेल, आई वडील असतील, वृद्ध असतील तर त्यांना योग्य त्यांची निगा राखली जात नाही. चित्रात दाखवल्याप्रमाणे त्यांना घराबाहेर काढलं जातं. त्याच्यामुळे होतं काय, ती वृद्ध माणसे घर सोडून जातात. त्यामुळे काय झालं, वृद्धाश्रमांची संख्या वाढलेली. म्हणजे हा सुद्धा एक सामाजिक आरोग्य घातक ठरू शकणारा एक घटक आहे. अशा पद्धतीने मित्रांनो सामाजिक आरोग्य हे खराब होत असतं, त्याच्यावर परिणाम घडून आणणारे. त्यानंतर बघणारे आपण प्रसार माध्यमे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर. हा एक भेडसावणारा प्रश्न आहे. प्रसार माध्यमे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर म्हणजेच काय, मीडिया अँड ओव्हरयूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. खाली तुम्हाला चित्र दिसत असेल मित्रांनो, एक जे चित्र आहे हा पहिल्या 1 नंबरचं चित्र, भिन्न परिस्थिती दाखवली. या ठिकाणी हा 1998 या सालातील चित्र दिलेलं आहे आणि दुसरं एक व्यंगचित्र दिसलं आहे 2017चं. याच्यामध्ये काय दाखवले बघा बरं, विचार करायचा आपल्याला. पहिल्या चित्रामध्ये काय दाखवलं की आई जी आहे पूर्वी काय करायची, मुलाला बाहेर खेळत असताना त्याला धरून आणायची, खेचून आणायची घरामध्ये की चल त्याला अभ्यासाला बस, किती बाहेर खेळतो. म्हणून पूर्वीच्या काळी 1998चं हे दिलेलं आहे की आई बाळाला बाहेरून ओढत आणते आणि अभ्यासाला बसवते. तेच चित्र बघा दुसऱ्या भिन्न परिस्थितीत कसं दिलंय की मुलगा घरातच राहतो आणि आई काय करते, आई त्याला बाहेर काढते घराच्या की बेटा तू आता थोडं बाहेर जाऊन खेळ, घरातच किती खेळतो, इंटरनेट किती मोबाईल खेळतो. म्हणजे की त्या टेक्नॉलॉजीचा किती वापर करतो, ओव्हर यूज ऑफ मॉडर्न टेक्नॉलॉजी. तू जरा घराबाहेर जाऊन थोडंसं खेळून ये बरं, खेळायला जा म्हणून आई जबरदस्ती बाहेर काढते. हे का घडतंय मित्रांनो, कारण की जास्त यूज झाला टेक्नॉलॉजीचा, मीडियाचा. त्याच्यामुळे काय मुलं घरातून बाहेरच पडत नाही. त्यामध्ये शारीरिक आरोग्य ते बळकट बनत नाही, शारीरिक वाढ चांगली होत नाही. म्हणजे प्रसार माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञान जे अतिसंपर्क त्यांचा अनावश्यक अवाजवी वापर हाली सामाजिक आरोग्या दृष्टीने एक कळीचा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे मोबाईलवर, फोनवर तासनतास वेळ घालवणाऱ्या व्यक्तींना आपल्या सभोवतालचे भान राहत नाही आणि हाही एक व्यसनाचा प्रकार आहे. त्यामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आहे. मोबाईल फोन्स जास्त वापरल्यामुळे काय होतं, त्या प्राणामुळे थकवा येतो, डोकेदुखी होते, निद्रानाश होतो, विस्मरण होते, कानात आवाज घुमणे, सांधेदुखी व त्यावर दृश्य शारीरिक त्रास होतो. बघा, मोबाईलचा जर अतिवापर असेल, जास्त मुलं मोबाईलचा वापर करत असतील, सारखे खेळत असतील तर त्याचा परिणाम काय होतो की त्या मोबाईलद्वारे येणारे जे
किरणे आहेत, प्रारणे आहेत, त्यामुळे थकवा येतो, डोकेदुखी होते, निद्रानाश होतो, विस्मरण होऊन जातं, लक्षात राहत नाही, कानात आवाज घुमत राहतो सध्या, सांधेदुखी आणि त्याचबरोबर दृष्टीदोष आणि शारीरिक त्रास उद्भवतात. त्याही पेक्षा गंभीर बाब म्हणजे काय, ती प्राण्याची प्रौढांच्या हाडापेक्षा बालकांच्या हाडांना जास्त भेदू शकतात. म्हणजे जे लहान मुलं आहेत, कमी वयात असलेली, त्या मुलांच्या हाडाला भेदू शकतात, आरपार जातात हाडांमध्ये, त्यामुळे ते हाड ठिसूळ होऊ शकतं. बघा किती गंभीर परिणाम आहे. तसेच संगणक आणि इंटरनेट वापरणारे जे त्या संगणक आणि इंटरनेटच्या सतत संपर्कात राहणाऱ्या व्यक्ती एकलकोंड्या होत जातात, कोणाशी बोलत नाही, एकटेच खेळणार, बाजूला बसून राहणार. तसेच एकलकोंड्या झाल्यामुळे समाजातील इतर व्यक्ती, नातेवाईकांशी त्यांचा सुसंवाद साधू शकत नाही, सतत एकटेच मोबाईल घेऊन बसलेले असतात. फक्त स्वतःचाच विचार करण्याची सवय लागून त्यांच्यामध्ये स्वमग्नता, ऑटिझम म्हणतात त्याला, आणि आत्मकेंद्रीपणा, सेल्फनेस येत असतो. काय तो सेल्फनेस? कारण की ते एकलकोंड्या होत जातात, समाजातील इतर व्यक्तीशी, नातेवाईक त्यांच्याशी सुसंवाद होत नाही म्हणून, आणि त्यांची इतरांशी संवेदनशीलता कमी होते. त्या वृत्तीचे दुर्गम परिणाम म्हणजे अशा व्यक्ती गरज असताना कोणालाही मदत करत नाहीत व त्यामुळे त्यांनाही इतरांकडून मदत मिळण्याची शक्यता कमी राहते. अशा पद्धतीने या इंटरनेटचा, मोबाईलचा अतिवापरामुळे असे दुष्परिणाम होतात. तसेच तुम्ही हे पण पाहिलं असेल घराघरामध्ये की लहानपणी दूरदर्शनवर सुरू असलेली एखादी कार्टून फिल्मची परदेशी मालिका अचानक बंद झाली तर मला आठवते का, तर काही कारणामुळे ते बंद केली जाते. चित्रामध्ये दाखवलं बघा, काय करतोय मुलगा, मोबाईल पाहत जेवण करणारा मुलगा बघा, मोबाईल बघतो इकडे जेवण करतो. म्हणजे कार्टून फिल्म जे आहेत पाहणारी मुलं कधीतरी त्यामधील पात्राप्रमाणे वागू लागतात. जसे माझे शक्तिमान आला होता, शक्तिमान इकडून तिकडे उड्या मारायचा, काही मुलं सुद्धा उड्या मारायला लागली. म्हणजेच त्याच्यामधील पात्राप्रमाणे वागतात. आभासी युद्ध, गाड्यांच्या शर्यती किंवा असे जे व्हिडिओ गेम्समुळे घेणाऱ्या मुलांची वृत्ती व स्वभाव नकळत ते नकारात्मक होत जातात. आणि मोबाईल, संगणक उपलब्ध असणारे काही गेम वेळेचा प्रचंड उपयोग करतात, इतर आवश्यक विषयावर एकाग्रता नष्ट करतात आणि आर्थिक नुकसानी करतात, काही वेळा जीवघेणी ठरतात. अशा प्रकारचे गंभीर परिणाम आहे त्या मीडियाचा. तसेच इंटरनेटचा माहिती जाल, इंटरनेटचा माहिती जाल सहज हाती लागल्याने काय त्याचा उपयोग सकारात्मक कामाबरोबर कधीतरी अयोग्य व्हिडिओ पाहण्यासाठी सुद्धा केला जातो. बघा किती गैरवापर आहे. पण समाज या माध्यमात शासनाचे नियंत्रण आहे. लहान मुलांसाठी अयोग्य ठरणारा वेबसाईट्स, फिल्म्स, कार्टून शासनावर बंद केल्या जातात, ते लहान मुलांना बघता येत नाही. आणखी चित्रामध्ये दिसतं बघा, एक गाडी येते आहे आणि पुढे हा मुलगा उभा राहून सेल्फी घेते, त्याच्यामुळे अनेक अपघात होतात. म्हणजे रस्त्यावर सेल्फी म्हणजे अपघाताला निमंत्रणच आहे, कारण भानावर राहत नाही. मोबाईल फोनमध्ये सेल्फी काढताना काय होतं, समुद्रात किंवा दरीत पडून तशा धावत्या रेल्वेखाली आल्यामुळे मृत्यू होण्याच्या बातम्यांकडे फार वाढ झालेली, कारण सेल्फी काढणारा भानात राहतो, फोटो काढत राहतो. आणि रस्त्यावरील अपघातग्रस्त व्यक्तींना मदत करण्याऐवजी काय होतं, त्या दृश्याचे चित्रीकरण करून ते व्हॉट्सअप, फेसबुकवर पाठवण्यामध्ये स्पर्धा लागते. अशा व्यक्तीची मानसिकता काय असते. खरंच एक शोकांतिका आहे की रस्त्यावर अपघात झाला असता काही व्यक्ती पटकन फोटो काढतात आणि व्हॉट्सअप, युट्यूबवर टाकत असतात. त्यांच्या स्पर्धा लागते कोण लवकर टाकते. अशा ठिकाणी माणुसकी शिल्लक राहिलेली नाही असं वाटतं. अशा प्रकारचे वाईट परिणाम होत आहेत मित्रांनो. किंवा स्वतःच्या मनानुसार अभ्यास करत नाहीत अशा मुलांना धाकत पटशावा व मारहाण करणारे पालक, लहान मुलांना मारहाण करणारे घरगुती नोकर यांच्या व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर दबाव वारंवार पाहायला मिळत आहे की मुलं एकाग्र होऊन जातात, अभ्यास करत नाही, मार खावं लागतं आई वडिलांकडून, कारण की ते खूपच एकाग्र होऊन जातात खेळण्यामध्ये. असे काही अनैसर्गिक कृत्य करणारे सामाजिक मानसिक तणावाखाली असल्याची व्यक्ती आणि मग त्यांची मानसिकताही बिघडून गेलेली असते. या ठिकाणी बघा, एक अपघात झालेला आणि बरेचसे
व्हिडिओ करता चित्रीकरण करणारे पादचारी पायाने जाणार, म्हणजे सेल्फी काढणाऱ्या व्यक्तीला सभोवतालच्या जगाचे भानच राहत नाही मित्रांनो, धोका समजत नाही. या विकाराला सेल्फी नाईट म्हटलं जातं. कौटुंबिक हिंसाचार, आत्महत्या करण्याआधी इतरांना संदेश पाठवणारे व आत्महत्येचा व्हिडिओ क्लिप्स पाठवणारे मानसिकदृष्ट्या आजारीच असतात मित्रांनो, व इतरांचीही सहानुभूती मिळवण्यासाठी अशी कृती करत असतात. ही सेल्फी काढणं सोपं नाही. भान राहत नाही, रस्त्यावर अपघात झाला म्हणजे पटकन उपचाराला घेऊन जा असं नाही, तर सेल्फी काढत असतात. याचाच अर्थ ते मेसेज पाठवणारे, व्हिडिओ क्लिप टाकणारे ते मानसिकदृष्ट्या आजारीच असतात. अशा पद्धतीने मित्रांनो, मोबाईल फोन, दूरदर्शन, इंटरनेट प्रसार माध्यमाचा सकारात्मक आणि गरजेपुरताच आपण वापर करायला पाहिजे. तासनतास वेळ घालवून त्या माध्यमाच्या आहारी अजिबात जाऊ नका, हेच आपल्याला शिकायला मिळतं. सगळ्या परिणाम करणाऱ्या घटकांवर काय सांगतील आपल्याला, की मोबाईल फोन, दूरदर्शन, इंटरनेट या प्रसार माध्यमाचा वापर सकारात्मक करा, योग्य त्या ठिकाणीच करा आणि गरजेपुरताच करा. तासनतास वेळ घालवून या माध्यमांचा आहारी अजिबात जाऊ नका. ठीक आहे, हे लक्षात असू द्या मित्रांनो. नंतर बघू आपण सायबर गुन्हे. काय आहे सायबर गुन्हे? सायबर क्राईम्स. तर मोबाईल फोन व बँकेकडून सतत संदेश येतात, नेहमी संदेश येत राहतात की आपला आधार कार्ड नंबर, पॅन कार्ड, क्रेडिट कार्ड नंबर, तसेच इतर व्यक्तिगत माहिती कोणीही मागितल्यास देऊ नका. नेहमी मेसेज येत राहतो, टीव्हीवर येतो किंवा आपल्या मोबाईलवर येतो की आपला आधार कार्ड नंबर, पासबुक नंबर, क्रेडिट कार्ड नंबर, पॅन कार्ड नंबर कोणालाही देऊ नका. कारण का? कोणाला नंबर दिला तर काही गुन्हे घडू शकतात, आपल्या अकाउंट मधील पैसे काढले जाऊ शकतात, आपल्याला फसवू शकतात. किंवा एटीएम मधून पैसे काढताना किंवा खरेदी करण्यासाठी कार्ड वापरत असाल तर पिन क्रमांक कोणालाही देऊ नका. अशा सूचना का दिल्या जातात? कारण की पिन जो आहे, या पिन वरून आपले फसवेगिरी होऊ शकते, आपल्या एटीएम मधून पैसे काढले जाऊ शकतात, आपलं नुकसान होऊ शकतं. म्हणून आपला पिन क्रमांक पैसे काढताना किंवा काही खरेदी करताना कोणाला दिसणार नाही, अशा पद्धतीने आपण काळजी घ्यायला पाहिजे. कारण की बरेचसे गुन्हे वाढत चालले, सायबर गुन्हे. वेबसाईटच्या उत्कृष्ट वस्तू दाखवणे, प्रत्यक्षात निकृष्ट दर्जाच्या वस्तू किंवा बिघाड असणारी उपकरणे पाठवणारे काही ग्राहकांची फसवणूक केली जाते. बरेचसे व्यवहार आपण आता ऑनलाईन करतो, देवाणघेवाणाची, जसं अमेझॉन, उदाहरणार्थ अमेझॉन सारखे. अशा काही कंपन्या आहेत, इतर त्या फसवेगिरी काम करतात. प्रत्यक्षात वेबसाईटवर वेगळीच वस्तू दाखवते आणि पाठवताना ती वेगळीच पाठवली जाते. बँकेची किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड असेल, यांचे पिन क्रमांक वापरून ग्राहकांच्या खात्यातील पैसे परस्पर ट्रान्सफर केले जातात, पैशांचा व्यवहार केला जातो. कारण की बँकेचा डेबिट कार्ड किंवा आपण त्याचा पिन क्रमांक जर दिला एखाद्याला फोनवरून, तर ते परस्पर आपल्या अकाउंट मधील पैसे काढतात, म्हणजे सायबर गुन्हे होत असतात. शासनाची किंवा संस्थाची किंवा कंपन्यांची इंटरनेटवर महत्वाची गोपनीय माहिती जी असेल ती वेगवेगळी प्रणाली जी आहे, संगणक प्रणाली किंवा क्लुप्त वापरून मिळवली जातात आणि त्याच्या माहितीचा गैरवापर, त्या प्रकाराला हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन म्हणतात. म्हणजे आपली संस्था असेल किंवा कंपनी असेल इंटरनेटवरील, तर त्याची गोपनीय माहिती सुद्धा वेगवेगळ्या क्लुप्त्या काढून, कारण की गुन्हे करणारे खूप हुशार असतात, वेगवेगळ्या आयडिया वापरतात आणि त्या माहितीचा गैरवापर करतात. म्हणजे असा जो प्रकार आहे, दुसऱ्याकडून माहिती चोरून घेऊन त्याचा गैरवापर करणे, याला म्हणतात हॅकिंग ऑफ इन्फॉर्मेशन. असेही बऱ्याच ठिकाणी गुन्हे घडले जातात. खोटे फेसबुक अकाउंट उघडून त्या स्वतःची खोटी माहिती देणे आणि त्या माहितीच्या आधारे तरुणीला फसवून त्याचा विनयभंग करणे, आर्थिक शोषण करणे, असे गुन्हे अलीकडे वाढले मित्रांनो. म्हणजे काय, फेसबुकवरती आपला खोटा अकाउंट ओपन करायचं आणि त्यामध्ये आपली खोटीच माहिती भरायची, त्या आधारे काय करायचं, एखाद्या मुलीला वगैरे फसवायचं, विनयभंग करायचं आणि त्याचं आर्थिक शोषण करणे, असे काही गुन्हे होत असतात, अलीकडे वाढले. म्हणून आपण हुशार राहायला पाहिजे, फेसबुकवरती कोणाशी जास्त मैत्री करू नये. अशा प्रकारच्या सूचना आपल्याला देतात, कारण हे गुन्हे वाढलेले आहेत. किंवा दुसऱ्याने तयार केलेले लिखित साहित्य, संगणकीय प्रणाली, फोटो, व्हिडिओ असेल इत्यादी इंटरनेट मिळून त्याचा गैरवापर किंवा अवैध विक्री करणे, या गुन्ह्याला चौर्य किंवा पायरसी असे म्हणतात.
म्हणजे बरेचसे लोक काय करतात, इंटरनेटवरून दुसऱ्याची माहिती घेतात आणि आपल्या माहितीमध्ये ती सेव्ह करतात किंवा दुसऱ्याचे व्हिडिओ घेऊन त्याचा गैरवापर करतात किंवा दुसरीकडे विकले जातात. अशा प्रकारचा हे एक गुन्हा आहे आणि या गुन्ह्याला म्हणतात चौर्य किंवा पायरसी. अशा पद्धतीने सायबर गुन्हे घडतात, त्यामुळे आपण हुशार राहायला पाहिजे. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून काय होतं, बदनामीकारक संदेश पाठवणे, जसं व्हॉट्सअप असेल, अश्लील चित्रे प्रसारित करणे, असाही गैरवापर होत असतो मित्रांनो, की व्हॉट्सअप, फेसबुक यांचा वापर करून बदनामीकारक संदेश, एखाद्याला बदनाम करायचे संदेश पाठवणे किंवा अश्लील चित्रे प्रसारित करणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे. मग ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअप जे आहेत या माध्यमामुळे विचार माहितीचे देवाणघेवाण अति जलद गतीने होते, पण त्याच वेळी आपला ईमेल आयडी, फोन क्रमांक, वैयक्तिक माहिती जी आहे ही आपोआप पसरते. मग ती असंबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचते होते. आता नको असलेले संदेश येणे, फसवणुकीचे संदेश येणे, गैरप्रकार सुरू होतात. त्यातील काही संदेश इंटरनेट, व्हॉट्सअपच्या माध्यमातून मोबाईल व संगणक यंत्रणा बिघडवतात किंवा बंद पाडतात. म्हणजेच काय, आता आपण जे काही मेसेज पाठवतो, देवाणघेवाण करतो ईमेल, फेसबुक, व्हॉट्सअपद्वारे, त्याच्यामुळे काय होतं, माहितीची देवाणघेवाण होते, मात्र त्याचवेळी आपला ईमेल आयडी आणि फोन क्रमांक ही वैयक्तिक माहिती जी पसरून जाते. त्यामुळे असंबंधित व्यक्तीपर्यंत जर पोहोचली तर मग त्या व्यक्ती जी आपली ओळखीची नाही आहेत व्यक्ती असंबंधित, ती काय करते, मग आपल्याला नको असलेले संदेश किंवा असलेली चित्रे पाठवते, फसवणूक करत असते मित्रांनो. म्हणून त्याची काळजी आपण घ्यायला पाहिजे. मग वरील सर्व गुन्हे जे आपण पाहिले आता घटना, या सायबर गुन्ह्याची उदाहरण आहे. असे गुन्हे करणे ही सुद्धा एक मानसिक विकृतीच आहे. एकमेकाला असलेली चित्रे पाठवणे, बदनामी करणे, बरोबर ना, आणि गुन्ह्याचा परिणाम भोगणाऱ्या आणि गुन्हा करणाऱ्यालाही मोठ्या प्रमाणात मानसिक दडपणाला सामोरं जावं लागतं मित्रांनो. मग पोलीस जे आहे यंत्रणा, सायबर गुन्हे कक्ष हा एक नव्याने सुरू करावा लागलेला हा विभाग आहे मित्रांनो. पोलीस यंत्रणेत सायबर गुन्हे हा कक्ष नव्याने सुरू करावा लागलेला विभाग. तेथे काय करतात, तज्ञ सायबर गुन्ह्याचे तपशील गोळा करून इंटरनेटच्या मदतीने काय करतात, अशा गुन्ह्याचा छडा लावतात व आरोपी शोधत असतात. म्हणून असे जर माहिती तंत्रज्ञान कायदा जो आहे 2000, IT ऍक्ट ज्याला म्हणतात, माहिती तंत्रज्ञान कायदा, हा 17 ऑक्टोबर 2020 पासून अंमलात आला मित्रांनो. आणि 2008 मध्ये त्या सुधारणा करण्यात आली आणि सायबर गुन्हे करणाऱ्या व्यक्तीला, बघा, जो सायबर गुन्हा करत असेल त्या व्यक्तीला 3 वर्ष कैद किंवा 5 लाखापर्यंत दंड अशी कठोर शिक्षा होती. अशा पद्धतीने हे सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने काय केलं आहे, देशात आघाडी घेतली असून ते याबाबत स्वतंत्र विभाग निर्माण करणारे देशातील पहिले राज्य आहे. बघा किती महत्वाचं आहे की अशा सायबर गुन्ह्यावर कडक कारवाई करून त्याचा स्वतंत्र विभाग करणारे देशातील पहिलं राज्य कोणतं, तर महाराष्ट्र. हे सायबर गुन्हे करणाऱ्यावरती अशा पद्धतीने मित्रांनो त्यांना शिक्षा होऊ शकते. आता पुढचा मुद्दा बघणार आपण, त्या ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करायचं, स्ट्रेस मॅनेजमेंट. तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल, बऱ्याचदा गार्डन मध्ये, उद्यानामध्ये सकाळी एकत्र जाऊन मोठमोठ्याने हसणारे हास्य मंडळ तुम्हाला दिसत असेल, चित्रामध्ये दिसते. ते नागरिक जे आहेत मोठमोठ्याने हसतात, या संकल्पनेला हास्य मंडळ म्हणतात, लॉफ्टर क्लब. मोठ्याने व मनमोकळे हसणे, त्यामुळे काय होतं, ताणतणाव हलके होतात मित्रांनो. म्हणून मित्रमैत्रीण, वयस्कर, भाऊ बहीण, शिक्षक या सर्वांना, सर्वात महत्वाचे म्हणजे पालक, या सर्वांशी संवाद साधणे एकदम महत्वाचं आहे. जवळच्या व्यक्तीकडे मनमोकळे करायला पाहिजे, मनातले विचार लिहून काढले पाहिजे. हसणे या वेगवेगळ्या प्रकाराने व्यक्ती होण्याने ताणतणाव कमी होत जातात. व्यक्त व्हायला पाहिजे माणसाने, त्यामुळे ताणतणाव कमी होत असतो. मग वस्तूचा संग्रह करायला पाहिजे, छायाचित्रण करायला पाहिजे, पुस्तकाचं वाचन करायला पाहिजे, पाककला, गायनकला, शिल्पकला, चित्रकला, रांगोळी असेल, नृत्य असेल, असे छंद जोपासायला पाहिजे, जेणेकरून मानसिक ताणतणाव कमी होईल. अशा पद्धतीने या सकारात्मक गोष्टीमुळे काय होतं, ऊर्जा व मन वळणारे नकारात्मक गोष्टी आपोआप दूर होत असतात. म्हणजे हे आनंददायी जगणे, शिक्षण घेणे, गाणी ऐकणे, अशा प्रकारच्या छंदामुळे काय होतं, मानसिक ताणतणाव हा दूर होत असतो मित्रांनो. ठीक आहे.
जशा पद्धतीने आपण कार्य हे करायला पाहिजे मानसिक ताणतणाव दूर करण्यासाठी. मग नियमित व्यायाम करणे, स्नायूंना मालिश करणे अशा उपायांनी देखील लागणारा ताणतणाव कमी होत असतो. योग हा फक्त आसने प्राणायाम मर्यादित नाही, तर त्यात नियम, संतुलित व सात्विक आहार, ध्यानधारणा अशा अनेक गोष्टी समावेश असायला पाहिजे, जेणेकरून आपला मानसिक ताणतणाव हा कमी होत असेल मित्रांनो. मग या ताणतणाव व्यवस्थापनाचे सगळे मार्ग जे आपल्या हातातच आहेत, बरोबर की नाही? पण तरीही काही कारणाने ते यशस्वी ठरले नाही आणि मग नैराश्य अशा गंभीर समस्या आपल्याला उद्भवतात. अशा व्यक्तींसाठी वैद्यकीय सल्ला, समुपदेशन म्हणजे काउन्सिलिंग करायला पाहिजे, मानसोपचार तज्ञाकडे जायला पाहिजे. अनेक अशा गोष्टी यांच्या मदतीचा हात घ्यायला पाहिजे. आता बघू आपण काही अशा संघटना आहेत की त्या मदतीचा हात देतात, एनजीओज म्हणतात त्याला. त्या काय करतात असतात, उदाहरणार्थ तंबाखू विरुद्ध संयुक्त चळवळ, जागतिक आरोग्य संघटनेच्या WHO यांनी काय केलंय, टाटा ट्रस्ट अशा 45 नामांकित संस्थांनी एकत्र येऊन चळवळ सुरू केली आहे. कोणते तर तंबाखू सेवनावर नियंत्रण, तंबाखू विरुद्ध कार्य करणाऱ्या मार्गदर्शन अशा विविध उद्दिष्टांनी चळवळ कार्यरत असते. तंबाखू विरुद्ध चळवळ, त्यामध्ये सलाम मुंबई फाउंडेशन ही एक संस्था आहे. ती काय करते, झोपडपट्टीतील मुलांना शिक्षण, खेळ, कला, व्यवसायामध्ये सक्षम करण्यासाठी ही संस्था मुंबईतील अनेक शाळांमध्ये कार्यक्रम राबवते. सलाम मुंबई. व शिक्षण, आरोग्य, जीवनमान सुधारण्यासाठी मदत करून विद्यार्थ्यांना शाळेत शिकण्यास सक्षम बनवते. आणि या ट्रस्टने अधिक प्रयत्नाने काय झालं, महाराष्ट्रातील काही जिल्हे तंबाखू मुक्त केले. सलाम मुंबई म्हणजे 2002 पासून ही संस्था जी आहे, समाज तंबाखू मुक्त व्हा यासाठी शहर ग्रामीण भागामध्ये विविध शाळांबरोबर कार्य करत आहे सलाम मुंबई. आणि शासनाच्या मदतीने हा कार्यक्रम मुंबईतील जवळपास 200 शाळांमध्ये, तर उर्वरित महाराष्ट्रातील 14,000 शाळांमध्ये राबविला जात आहे. म्हणजे अशा पद्धतीने शासन परिपत्रानुसार प्रत्येक शाळेतून तंबाखू मुक्तीची शपथ घेण्यात आलेली आहे. बघा, प्रत्येक शाळेमध्ये दरवर्षी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली जाते. ते कार्यक्रम राबवणारी कोणती संस्था, तर सलाम मुंबई. ठीक आहे. जशा पद्धतीने या संस्था कार्यरत आहेत, एनजीओज म्हणतात त्याला, ज्या चांगल्या पद्धतीने मदत करत असतात. अशा प्रकारे आपला हा पाठ संपलेला आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला तर शेअर आणि सबस्क्राईब करा. मी विक्रम राठोड, आश्रमशाळा चिंचला, सुरगाणा थांबतो.